त्याला प्रत्येक वेळी स्पष्टीकरणाची गरज नसावी. सुरुवातीला जड जाईल, छातीत धडधडेल, पण सवय झाली ना की आपोआप जमेल. अजून एक युक्ती सांगते, ती म्हणजे वेळ मागून घेण्याची युक्ती. जर कोणी काही काम सांगितलं आणि तुम्हाला पटकन नाही म्हणायचं धाडस होत नसेल किंवा पहिल्यापासून पटकन हो म्हणण्याची सवय असेल, तर एक सोपी पद्धत वापरा. लगेचच उत्तर देऊ नका. त्यांच्याकडून थोडा वेळ मागून घ्या. मी जरा बघते आणि सांगते, किंवा मला थोडा विचार करू देत. ह्यामुळे काय होतं, तुम्हाला त्या दबावातून बाहेर पडायला वेळ मिळतो. अजून एक क्लासिक वाक्य बायका नाही म्हणण्यासाठी नेहमी विचारतात, ती म्हणजे ह्यांना विचारून सांगते किंवा हे नाही म्हणतायत. तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता. नंतर शांत डोक्याने विचार करून तुम्ही मेसेजवर किंवा फोनवर नकार देऊ शकता. हे खूप फायदेशीर ठरतं, खास करून ऑफिसमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये. फक्त उत्तर देण्याची घाई करू नका. जेव्हा शांत बसलेल्या असाल तेव्हा सतत स्वतःला सांगत राहा. कारण आपल्याला कसं सवय झालेली असते, वर्षानुवर्ष आपण समोरच्या व्यक्तीला पटकन हो म्हटलेलं आहे, त्यामुळे अचानक नाही म्हणायला आपल्याला बाय डिफॉल्ट जमणं कठीण आहे. पण जेव्हा जेव्हा आपण शांत बसलेले असतो ना, तेव्हा स्वतःला ही आठवण करून द्यायची की प्रत्येक वेळी उत्तर देताना थोडा वेळ थांबायचं किंवा सरळ वेळ मागून घ्यायचा. 8वी गोष्ट आहे स्वतःच्या बाउंड्रीज किंवा लिमिटेशन्स, सीमा ठरवणं. आपल्या घराला जसं कुंपण असतं तसं आपल्या मनाला सुद्धा कुंपण असायला पाहिजे. हे कुंपण कशाचं, तर मी कुठल्या गोष्टी सहन करीन आणि कुठल्या नाही, हे आपल्या मनाशी पक्क ठरलेलं असलं पाहिजे. उदाहरणार्थ, रात्री 9 नंतर मी कुणाचे फोन घेणार नाही, किंवा सुट्टीच्या दिवशी मी कामाचे फोन घेणार नाही, घरी काम घेऊन येणार नाही. जेव्हा आपण आपले नियम स्वतः पाळतो ना, तेव्हा जगसुद्धा त्यांचा आदर करायला शिकतं. लोक आपल्याला तितकंच गृहीत धरतात जितकी आपण त्यांना परवानगी देतो. 9वी गोष्ट म्हणजे मी वाईट आहे किंवा मी वाईट ठरेन ही भीती मनातून काढून टाकणं.